ते मी 2 फंक्शन अटेंड करून एवढं खुशीने नाचत होते, कारण आज शिवजयंती आहे ब्रो, का नाही नाचत. गुड मॉर्निंग नाशिककर, वेलकम टू जुनूस मिनी व्लॉग. आज मी 2 फंक्शन अटेंड करून जयंतीला जाणार होते. मला खूप डिफिकल्ट झालं होतं हे मॅनेज करणं, पण असं ते जायचं म्हटलं की फजितीही होते. तशी माझी पण झाली होती. ऐन वेळेला मला स्ट्रेटनिंग सापडत नव्हती, म्हणून मी पार्लरमध्ये येऊन केस सरळ केले होते. ठीक आहे, असं लग्नात आल्याच ब्राईडला भेटून घेतलं. खरंच खूप गोड दिसत होती आणि ही होती माझी गँग. सो हिच्यासोबत आधी फोटो काढून घेतले, नंतर यांची एंट्री सुरू झाली होती. खरंच खूप भारी झाली. इथे यांचं लग्न झालं होतं आणि एवढी भूक लागली होती आम्हाला. सो तिथून गेले, मस्त जेवायला वगैरे बसले. तर असा काहीतरी मेन्यू होता. मस्त पोटभर जेवण केलं आणि फोटोशूट करायला घेतला. तिथून मग यांचा उखाणा वगैरे चालू होता. सो तिथून मी लगेच निघाले, कारण मला दुसरं इव्हेंट होतं. सो तिथे तिचा साखरपुडा होता आणि हळद होती. माझ्या मैत्रिणीसोबत मी तिथे पोहोचले आणि त्यांचा फोटोशूट वगैरे चालू होता. ते दगडावर उभी होती, कारण हाईट मॅच हवी. चांगली आयडिया. सो नंतर घेतलं हळदीचं. सो हळद वगैरे लागली तिला आणि आम्ही जेवायला बसलो. थोडंसंच खाल्लं होतं मी तिथे, म्हणून मग इथे जेवायला लागणारच होतं. खाल्लं वगैरे, तिला भेटून मग निघालो आम्ही परत, कारण मला जायचं होतं शिवजयंतीला. आणि तुम्ही बघू शकता एवढी प्रचंड गर्दी होती, एवढा संताप होत होता ना. पण एवढा वेळ थांबल्यानंतर हा व्ह्यू काहीतरी बघण्यासारखं होतं गाईस. तुम्ही बघू शकता एवढं भारी वाटत होतं ना तिथे. मस्त फटाके फुटत होते. सो तिथून आम्ही निघालो, गर्दीत गेलो, कोणाच्या मुलांमध्ये घुसलो होतो आम्ही. नंतर मग मुलींमध्ये आलो ना, असा राडा घातला होता ना, तुम्ही बघू शकता. मस्त डान्स वगैरे केला, एवढा फुल एन्जॉय केलेला आम्ही. मग तिथून मी घरी निघाले. तर असाच होता काहीतरी माझा दिवस. कसा वाटला नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.